नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. सँडविच तर आपण नेहमीच खातो. आज जरा वेगळा ट्विस्ट करूयात. आज बनवूयात चॉकलेट केक सँडविच. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासोबत शेअर करते चॉकलेट केकची रेसिपी. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर, पावडर शुगर इथे आपण यूज करणार आहोत. आणि जेवढी मैदा आहे तेवढ्याच प्रमाणात चमच्यामध्ये बेकिंग पावडर, म्हणजे 1 वाटी मैदा होता तर मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे कोको पावडर घातलेला आहे. त्यानंतर पाव वाटी आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि 1 अंडं मी इथे फोडून घातलेलं आहे. हा म्हणजे एगलेस केक नाही. जर एगलेस केक तुम्हाला बनवायचा असेल तर एका अंड्याच्या ऐवजी तुम्ही अर्धी वाटी दही किंवा अर्धी वाटी मिल्क पावडर वापरू शकता. आता चला करूयात आपल्या केकचं बॅटर. त्यासाठी केकच्या जे अगदी पोरिंग कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला जेवढं डायल्यूट हवं आहे तेवढं आपण दूध घालणार आहोत. दुधाच्या ऐवजी आपण इथे पाण्याचाही वापर करू शकतो, पण आपल्याला इथे चॉकलेट सँडविच बनवायचे आहे त्यामुळे इथे जास्त टेस्टसाठी मी दुधाचा वापर केला आहे. तर हा मी इथे घेतलेला आहे केक टीन. ॲज युजल मी तुम्हाला हा टीन कसा ग्रीस करायचा आहे तो यापूर्वी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर हा टीन सगळ्या बाजूने आपण छानपैकी तेलाने आणि पिठाने ग्रीस करून घेऊयात. त्यानंतर जे काही आपलं चॉकलेट केकचं बॅटर आहे ते आपण एकसारखं पसरवून घेणार आहोत. हा सँडविच आपल्याला हे बनवायचं आहे त्यामुळे शक्यतो इथे आपण चौकोनी किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये आयताकृती असा आपण कंटेनर वापरणार आहोत. तर बघा 10 मिनिटांनी आपला मस्त असा रेक्टँगल शेपमध्ये केक रेडी आहे. त्याला आता आपण ट्रँग्युलर कट करून घेऊयात कारण आपल्याला सँडविच बनवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सँडविचमध्ये जे फिलिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. तर व्हॅनिला आईस्क्रीम ॲज युजल आपण बनवूया. त्यामध्ये घालूया थोडंसं व्हिपिंग क्रीम. त्यानंतर इथं तुम्ही म्हणजे व्हिपिंग क्रीम, त्या कंडेन्स मिल्क, जर का आपल्याला हे क्रीम जो आहे मधलं फिलिंग ते जास्त गोड हवं असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कचासुद्धा वापर करू शकता. तर आपण आता इथे केक जो आहे तो केकचं जसं व्हिपिंग क्रीम असतं त्या पद्धतीने मी इथे बनवणार आहे. तर बघा केकचं व्हिपिंग क्रीम मी इथं छानपैकी असं फेटून घेतलेलं आहे बीटरने आणि एक रेक्टँग्युलर लेअरला आपण ते लावून दुसरी रेक्टँग्युलर लेअर आपण त्याच्यावरती बरोबर उलटी ठेवणार आहोत. बघा, तर ह्या पद्धतीने आपला झाला आहे मधला भाग तयार. त्यानंतर आता आपल्याला वरून कवरिंग त्याला द्यायचं आहे आल्मंड चॉकलेटचं. त्यासाठी मी इथे घातलेले आहेत थोडेसे काजू, बदाम आणि मिल्क कंपाऊंडचं जे चॉकलेट आहे ते मी इथे छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे गरम पाण्यावरती. आणि तुम्ही बघू शकता हे मी फार जास्त पातळ नाही केलेलं आहे. आपल्याला ह्याचं पूर्ण जे कवर आहे ते आपल्याला केकभोवती करायचं आहे त्यामुळे आपण हा अगदी थिक प्रमाणामध्ये तो कट करणार आहोत. तर बघा इथे आता हळूहळू मी आता आपलं जसं केकचे पीस असतात त्या पद्धतीने किंवा आपले सँडविचचे पीस असतात त्या पद्धतीने इथे चॉकलेट केक सँडविच आपण बनवणार आहोत. एन्जॉय.